आज ब्लॉग मी चालू करते. ओहो. तर आता आहे क्रिसमस आणि आज आपण करणार आहे क्रिसमस डेकोरेशन, क्रिसमस ट्री डेकोरेशन. हा. तर मी तुम्हाला डेकोरेशनचे मटेरियल दाखवते. चल बघूया हे काय 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 आहे. बरंच काय काय आहे ना. हे पहिले आहे काय आहे कॉटन. कॉटन. भरपूर सारा कॉटन खूप आरोहीने सारा. गोळा केलाय. आणि देन हे जे आपण क्रिसमस ट्रीला डेकोरेट करतो ते, अरे वा त्याचा पूर्ण बॉक्स वा. आरूने बॉक्स आणलाय डेकोरेशन साठी आहे ना आरू. तू आणलाय ना. व्हेरी गुड. मग हे आहे जे आपण डोरवर असं लटकवतो ते. ओके. अजून काय काय आहे. अजून हा हे हँगिंग हँगिंग हे स्नोफ्लेक्स. हँगिंग Wow. स्नोफ्लेक्स. ओ हो snowflakes वा. आहे. आणि हे हँगिंग हा स्नोमॅन आहे. त्याच्यात रेनडियर आहे आणि काय स्टॉकिंग्स आहेत. हँगिंग सीजनल. ऍक्च्युली आरोहीचा हट्ट होता की आपण यावर्षी क्रिसमस ट्री डेकोरेट करूया. सो आणला. आता ती डेकोरेट करणार आहे. अजून हे काय? आहे खूप सारे स्टार्स वाव. स्टार्स. हे स्टार्स कशा करता. ट्रीला लावायला. ट्रीला लावा. वाव. नेक्स्ट. ते आय थिंक बघ त्याच्यात काय आहे बघ. हा, पण हे वाव हे ते वर आहे लावायला. जे आपण क्रिसमस ट्रीला टॉप वर लागतो ते. ओके. अजून मग हे लास्टला स्ट्रीमर्स. हे जे आपण त्याच्यावर लावतो. ट्रीला डेकोरेशन करायला. खूप सुंदर आहे. आणि हे हे बघ हे 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 काय. हा, हे तर खूप स्पेशल आहे. हे आहे एक छोटस रेनडियर. वाव. आणि इकडे काय टेबलवर. टेबलवर आहे सांता क्लॉज. टेबलवर आहे डेकोरेशन साठी स्पेशल पर्सन सांता बाबा. सांता क्लॉज. ओके. अजून काय मिसिंग आहे आरोही? रेडी झाली. अजून काय मिसिंग आहे. मिसिंग काय आहे. क्रिसमस ट्री. कुठे. चला मी दाखवते तुम्हाला. क्रिसमस ट्री पण रेडी करून ठेवलेला आहे. कुठे. आरोहीने पण छोटं डेकोरेशन केलेलं आहे. हे आहे छोटावाला. वा. हे आरोहीने सजवले आहे पूर्ण. हे आहे स्मॉल क्रिसमस ट्री जे मी डेकोरेट केलंय. मगाशी अर्धा तास झाला आरोही डेकोरेट करत होते. आणि आता ते वाव पॉम्पॉम्स पण आणलेस. तू कुठून आणलेस. हे माझ्या फ्रेंडने दिलेले लास्ट टाइम. ओके. तू इकडे आरोहीची वापरले. स्पेशल डिमांड होती की क्रिसमस ट्री आणून प्रॉपर डेकोरेशन झालं पाहिजे आणि जे एकदम क्लासी वाटलं पाहिजे. म्हणून आम्ही दोघांनी मिळून काल मटेरियल आणलं. आरोहीला घेऊन गेलेलो आणि आता डेकोरेशन पूर्ण रेडी करणार आहे मी थोड्या वेळात. आहे की नाही. सो क्रिसमस ट्री दाखव. कोणता क्रिसमस ट्री आहे दाखव त्यांना. हा आहे आरोहीचा मोठा क्रिसमस ट्री जो प्रॉपर डेकोरेट करणार आहे. आता छोटा आहे. ये तो सिर्फ छोटा था एकदम सैंपल. ये सबसे बड़ा है. हा छोटा होता आणि हा मोठा. याची हाईट जवळपास आरूची हाईट एवढी. दाखव हाईट. ए, आरू उभी राहा. आरू उभी राहा. माझ्यापेक्षा मोठा आहे. नाही ना उभी राहा. हे बघा बघू. हे बघा. हा, आरू. है ना. अरे आरोहीपेक्षा पण हे बघा आरूच्या लेग्स पासून जर कॅल्क्युलेट केलं तर हे बघा आरूच्या हेड पेक्षा थोडं मोठं आहे. ओके. आरू हे काय केलंय. तुला डेकोरेट करायला आणलंय हे. आरोही स्वतःलाच डेकोरेट करते. हा क्रिसमस ट्री डेकोरेट करायला आणलंय ना. सुषमाचा गाऊन पण छान एकदम. सुषमाच्या गाऊनवर पण स्नोफ्लेक्स आहे. हे बघा. आहे ना. येस. म्हणजे पूर्ण क्रिसमसचा एकदम पूर्ण लुक तयार झालेला आहे. हा खूप कलर चांगला आहे या स्ट्रीमचा. तो ज्यावेळेस ग्रीन तो पण चांगला आहे. तो ज्यावेळेस ग्रीन ट्रीवर येईल ना ते अजून क्लासी वाटेल. ह्याच्यात सांता क्लॉस आहे. येस. आणि हे नॉर्मल आहे पण खूप सुंदर आहे कलर याचा. है ना? बस. खोले हा. उघड. असं नाही असं आहे. हा. ये, काय आहे? हे काय आहे? हे छोटस स्ट्रीमर आहे. हा. हा छोटसच आहे. दुसरं कड काय आहे बघ. दुसरं
स्टार्स आहेत Stars. हँगिंगला. येस, मग हे क्यूट चॉकलेट आहे चॉकलेट. ते पण हँगिंग. डुप्लिकेट चॉकलेट. ओके. हा हे किती क्यूट आहे. बरोबर मिक्स मटेरियल आणि हे आहे आहे गिफ्ट. हे बघ, छोटस स्नोमॅन. वाव. पण छोटा आहे, थोडा मोठा पाहिजे होता स्नोमॅन. हा पण तो स्नोमॅन खूप महाग होता म्हणून आपण नाही घेतला. हा मग आता? आपण बनवूया ना, कारण क्लाउड मध्ये मोठा लागेल, ह्याच्यात स्नो मध्ये मोठा लागेल ना एकदम. बनवूया ना आपण. चल. हे गोल्डन पण आहे, हे सिल्वर पण आहे असं लटकायला. वाव नाईस. चलो स्नोमॅन बनाते हे. ए, मेरी क्रिसमस. रेंडर किती छान वाटतं, एकदम मस्त एकदम. रेनडियर ना. एकदम क्लासी वाटते. स्नो मध्ये. आणि स्नो मध्ये अजून मस्त वाटते. येलो कलर. वाव. इकडे रेंडर स्नो मध्ये आणि तिकडे सॅन्टा स्नो मध्ये. चलो मेरी क्रिसमस. चलो आता सगळा कंपोज करूया आपण. हा वाव ह्याच्यात ते बॉल्स पण आहे ना. वाव. ए चलो स्नोमॅन बनाएंगे फटाफट. हा चलो चलो स्टार्ट. आता मम्मी पप्पा बनवतात आहे स्नोमॅन विथ दिस बलून. अरे वा. चला कोण कोण बनवणार, किती बनवणार आहे बलून हे स्नोमॅन? मम्मी एक बनवणार आहे आणि तुम्ही एक आम्ही बनवणार. 2 स्नोमॅन बनवणार आहे आणि त्याच्याकरता आम्ही मटेरियल सगळं रेडी ठेवलेले आहे. मम्मा तुम्ही लोकांनी कॉम्पिटिशन लावलंय का? चल. कॉम्पिटिशन कशाला? आपण एक डेकोरेशनचा पार्ट आहे. कॉम्पिटिशन दुसऱ्याकडे करूया, पण याच फक्त डेकोरेशनला आम्ही 2 चल तू स्नोमॅन help बनवणार कर आहे. पटापट. आपण बनवू. ऍक्च्युली स्नोमॅन बनवते बेससाठी आम्ही एक व्हिडिओ मध्ये बघितलेलं की त्याच्याकरता पेबल. पेबल्स लागतात. त्याला मराठीत गोटी म्हणतात. तर ते पेबल्स नव्हते, त्याच्यामुळे आम्ही हे काय म्हणतात त्याला, याला काय म्हणतात, डायनिंग टेबल मध्ये आमच्या पेबल्स होते डेकोरेटिव्ह, ते आम्ही काढले असे स्टोन्स आणि ते आता आम्ही त्याच्यात टाकणार आहे. पेबल्स नव्हते. तर ते बलूनच्या बेसमध्ये आम्ही टाकणार आहे, जेणेकरून तो स्नोमॅन इझिली उभा राहील. येस. ओके चला स्टार्ट करूया. चल टाक. आरू टाक. टेबल टाक. आणि बाकी हात बिल हँड बिल सगळं मटेरियल रेडी आहे. एक गेली खाली. हो पप्पा तुम्हाला हेल्प करू मी. अरे पप्पाचं गेलं पण. काय नको सगळी. सेंटरला यायला पाहिजे. मला कॉम्पिटिशन मध्ये नाही मी भाग घेत, मी आता सांगतो. नको कॉम्पिटिशन, काही गरज नाहीये. आणि मला कॉम्पिटिशन करायला भीती वाटते की हरली बिरली तर बरोबर. हे बघा बरोबर. हा बघा, हा बेसला टाकलेला होता मी. चलो अरे मला हेल्प करते फास्ट होण्याकरता है ना. हा मी तेच बोललो, मला ब्लर का दिसते, का दिसत असेल मला ब्लर, सांग. डोळ्यांनी दिसत नाही का, सांग. कारण कारण पप्पानी चष्मा नाही घातले. ओके आता दिसेल बरोबर. हे बघा हा बेस तयार झाला. आता मी उलटा करू दे. मी करणार. माझी बोटं थोडी जाड आहेत. मी करते. हे कॅपसाठी मटेरियल आहे. कॅप पण मी रेडी करून ठेवतो. शी, किती टीडियस आहे हे. असं वाटतं बघताना सोपं वाटतं. बघताना सोपं वाटतं. शिट या होतच नाहीये. मी करेन थोडक्याने. हे बघा कॅप पण मी रेडी केली आहे. येस. ए झालं. तुझी पण कॅप रेडी करू का? हा, नको करूया नंतर. झालं काय मम्मा थोडस हेल्प करते. नको करू रेडी. नको लावू, कारण आपण जो फुगवल्यावर त्याचं हे बघून. रेडी पण केली कॅप. डिंग 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 डिंग. हे बघू दे. रेडी. स्नोमॅनचा बेस रेडी. मला टेबल्स टाकलेला मी सेम. हे बघा बेस रेडी झालेला. तो उभा राहिला. डिंग 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 डिंग. हार्ड आहे बनवायला. है ना, इझी वाटतं ना बघितलं. हे तुझा छोटा स्नोमॅन आहे पण माझा मोठा वाटतोय. दाबक साई दाबक. येस थोडा मोठा तो आहे. बिल्डर आहे, बॉडी बिल्डर. हा बॉडी बिल्डर जिमला जातो. मामा पापा. चला ही मामा आणि ही पापा. ही पप्पा. नाही हा मामा. हा मामा. मम्मी पापा. कॅप बोलू रेडी. हा चल. सो आता आपण करणार आहोत कॅप. तो कॅप बनवली पण. हे बघा, हे हाफ सर्कल घेतलंय, त्याला एक व्हाईट लावलंय. वॉटरमेलनचं स्लाइस कसं असतं लाईक दॅट. मी परत ओपन आणि करतो. आता त्याला आपण असं करूया, स्टिक. मोठी कॅप बनवतो. हां, थोडं स्टिक करायचं असं. मजा येते पण क्राफ्ट करायला एकदम मजा येते. स्कूलचे दिवस आठवतात ना. येस थोडी मोठी. जर आमच्या स्कूलमध्ये असतं तर सगळ्यांची बोटे एक साथच उडाले असतात. अरे कहना क्या चाहते हो. येस मोठ्या स्नोमॅनसाठी मोठी कॅप दाखव. एक छोटी झाली कॅप. हां मी करतो. खोलू का? मी बोलून देतो तुला, तू करू कर. हळू. ती कॅप कशी करायची हो? थांबा. हे पॉम्पॉम असे बरोबर लागणार. फेविकॉल कुठे आहे? फेविकॉल. फेविकॉल कुठे?
तेरी पण याद आहे. कॉम्पिटिशन असतं मी जिंकलो सगळं सुषमा. चाललं असतं. चालतं सर. ते आपण ह्याला मध्ये ह्याला टेप लावायची का म्हणून ह्याला अशी ती बोथ साईड अशी म्हणजे ती अशी बसेल तुम्हाला है ना? छोटा स्नोमॅन बघायचा हा बस क्यूट छोटूसा आहे किती क्यूट आहे. आमच्या आगलं स्नोमॅन खूप आवडतं. हो सर्वात हा मला आवडला. तुम्हाला गंमत माहिती आहे आम्ही का बनवते सगळं? दे ना. कारण ट्रीची सजावट झाल्यानंतर आरू त्या ट्रीला सॉक्स हँग करणार आहे. कुठला सॉक्स? आणि तिचं म्हणणं असं आहे की त्या सॉक्समध्ये सॅन्टा बाबा रात्री येऊन गिफ्ट टाकून देणार आहे ना. हो. गिफ्ट पुटअप करणार. मग सकाळी आरू बघणार वाव करणार वाव माझ्यासाठी गिफ्ट दिलं म्हणून. सॉक्स मध्ये आणून ठेवलेलं आहे. ए, ह्याच्यात हे बघा किती क्यूट सॉक्स आहे. काय म्हणतात त्याला स्टॉकिंग. स्टॉकिंग्स घालू नाही शकत. दुसरी बॉटल आण आरू, दुसरी बॉटल आण. हे संपले. हे कॅप लावली टेप. कॅप झाली पेस्ट. वा कॅप झाली पेस्ट. असं ढोकलू नको माझ्या स्नोमॅनला. माझा पण स्नोमॅन दाखवत ना. तू तुझंच प्रेझेंट करते माझं दाखवत नाही. वा हे वा कॅप झाली. आता आपण डोळे लावूया पटकन. आता आमचे डोळे बे सगळं रेडी बघा. हे बघा सगळं रेडी. नोज बीज डोळे बे दिसते. माझे आईच झाले स्नोमॅन हो रेडी होतोय. किती क्लासी लोक येते. आता मी आता आपण लावूया त्याचा बेल्ट. सुषमाने बेल्ट लावेपर्यंत मी त्याचे हँड्स लावून घेतलेले. स्नोमॅनचे हँड्स दिसतात. थोडा वरच झाला बेल्ट बनवायची. घाई गेली म्हणून मी ऑब्जेक्ट लावत होता आधी. हे बघा हिने बेल्ट नाकाच्या जागी बेल्ट लावला. आता तुम्ही सांगा इकडे नाक कुठे लावणार आहे आणि लिप्स कुठे काढणार. बेल्ट वर लिप काढूया. म्हणून काही नाही करायची. पहिले वरचे ऑब्जेक्ट रेडी करायची. मी बघा सिस्टमॅटिकली करतोय हाय की नाही. त्या डोळ्यात पाणी आलं रडून रडून. हा कॉम्प्रेशन लावलं असतं ना ते एक नंबर बाई. असू दे माझं स्नोमॅन बुट काय असं चुकलं की बघ काय. हेल्प मागते माझी का माहिती. कारण हा बिना नाकाचा स्नोमॅन होणार. बिना नाकाचा. तिला आता नाक डोळ्याच्या मध्येच घ्यावं लागणार आता गॅरंटेड. काय नाही चालतं. कारण बेल्टचं जर पेस्टिंग काढलं ना तो बलून पुढे गॅरंटी होती मला. हे झाला चांगलं आहे. हे बघा किती छान दिसतंय. हे वा बघा. नाही नोज पण माझं रेडी झालेलं आहे. तुझं नोज दाखव तिकडे. नोज दाखव त्याच्यामध्ये मी लावलं इकडे पण कमी केलेलं. ते बघ ना. दाखव. हे बघ हां हे काय झालं. अगं पण हे पण इकडे थोडं पाहिजे ना लेफ्ट साईडला म्हणजे तो पेस्टिंग करत आलं असतं ना. राहू दे आधी असंच इकडे- असतं नोज. नाही असंच असतं ठीक ते. आहे, जाऊ दे. आता स्केच पेन लागेल आपल्याला ब्लॅक. आणि चुकलं की असं दिसतं ना गं. आणि हा इथे मी एकच बटन लावते. माझ्या कोटला एकच बटन आहे. हिचा बुटका स्नोमॅन आहे. यस बटन्स पण लावलेले दिसतात. एक मिनिट. टँग टँग हे बघ टँग टँग. माझा स्नोमॅन हात पण आलं तो. किती क्यूट झालंय. छान वा. चला स्केचपेन कुठे. हे स्केचपेन कुठे. आब्राकडाब्रा स्केच पेन घे. हवेतून येणार आहे. उठ ना जरा जागेवरून. स्केच पेन कुठे स्केच पेन कुठे. असं नाही करायचं. असं नाही करायचं. चालेल चालेल. पण दोघे पण क्यूट वाटतात आता. हा राईट हँड ना. हा. राईट हँड ना. असेच होत बरोबर. असेच परफेक्ट ना? परफेक्ट परफेक्ट. लाव. लाव ना. यस हे काढून देतो जरापासून. वाव मस्त झाले. एकदम ब्युटिफुल. आम्ही विकत आणला असताना तो एवढाच स्नोमॅन होता. किती बोलत होता तो. एवढाच होता. 450 आणि दे ना स्केच पेन. माझ्याकडे नाही आहे. मंतर छुपतो बाई इकडे. तू माझी स्टाईल मारते. हा तर दे. 3 हात झाले असते त्या स्नोमॅनला. दे आता मी लिप्स काढते. नाही नाही थोडं असं कर. हा बघ याने एक हात मागे चिटकावला. मुद्दामून केलंस तू. नाही बरोबर आहे काय. हे बघ हे बघ हे बघ. डिंग 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 स्नोमॅन. चल चल. ते स्नोमॅन पण विचार करत असेल की माझं नाक एवढं मोठं का. ए किती गोड स्नोमॅन. दाखव. हे आल्या बघा. आल्या लिप्स आल्या. आता मी माझी काढतो लिप्स इकडे. लिप्स माझी बघ किती क्यूट वाटतोय. लिप्स काढताना दाखवू का ना. दाखव लिप्स काढताना. दाखव. ऍक्च्युली आपण पेपर जरी लावला असतं तरी चाललं असतं ना. ही स्माईल. पप्पा जरा तुमची वाकडी झाली असं माहिती. अशी स्माईल. आता तू जाड हो. स्नोमॅन काय करतोय यार. अरे स्नोमॅन काय करतोय. काय करतोय. आवाज येतोय. करतोय. कॅमेरात नसेल आवाज एवढा. येतोय येतोय कॅमेराचा येतोय. आवाज बोले बोले. आता मी थांब करते. थांब येतो का तिला काढू दे ना. ठीक तिला आहे. काढू दे ना. हां ए पण त्याला ओलं येते अजून. हात लावू नका नाही तर ते जाणार सगळं. माझ्या स्नोमॅनला खराब नका करू प्लीज. बस आवाज येतो. स्नोमॅन रेडी झालेले आहे. आता बोलू थांब का.
ते पडला ह्याचा स्नोमॅन, ह्याचा स्नोमॅन, Yes. ह्याचा स्नोमॅन टल्ली आहे. टल्ली टल्ली टल्ली. मम्मीचा स्नोमॅन छान झाले हे? दोघांचे पण छान झाले. छान झाले ते ना. चलो आता आपण क्रिसमस ट्री चला आता सजूया पटकन क्रिसमस ट्री. आरोहीने आता डेकोरेशन स्टार्ट केलेलं आहे. चलो आरोही, लेट स्टार्ट. दिसतंय का ग तुला त्याच्यातून? दिसतंय? चल स्टार्ट. हे लास्टला लावूया. अगं लाव, सगळं कधी ना कधी लावायचं ते. लाव. लागलं? हा मी पण घालू काय घाल ना. हे बघ घातली. घातली? वा वा, चला सुरू 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 हो जाओ. डेकोरेशन मटेरियल बघा किती काढून ठेवले. सगळा पसारा करून इकडे ठेवला. पण आहे. हा इकडे पण आहे. या बेल्स यांनी लावून ठेवल्या. पहिले चलो आपण स्नो फ्लो करून घ्या. हा 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 घे स्नो फ्लो करून घेतो. घे करून. आरोही तोपर्यंत बेल्स लाव सगळं इकडे. मग मध्ये मध्ये आपण ते गेट्स, बॉल्स, अगोदर बॉल्स लाव, स्टार्स लाव हे balls तोपर्यंत. हा लाव. चलो लगा दो जल्दी जल्दी. येस, कम ऑन स्टार्ट. किती छान वाटतं सुषमा. हे सुषमा तू काय तुला कसं वाटतं सुषमा? ठीक आहे. वाव क्लासी, छान वाटतं एकदम. हे बघ याला पण सॅन्टास किती आहे हे बघ. हे मम्मीच्या घरात घे. हे सुषमा इकडे घे. याला लाव. नाही, नाही. याला लावा पहिले ना. मला बघू दे तुला कसं वाटतं. एक एक एकदा 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 मी ट्री आहे का? क्लासी ना. मला दिसत नाही. हे काढ, हे काढ. मला दिसत नाही. मी घालतो मला आवडेल. हे घे. दे, हे पण लागतो. हे लाव. हे असं लावू इकडे. मला माहित नाही कसं छान लावायचं. वाटते. क्लासी आहे very good. चांगलं वाटतंय का? आपण आपलं लावत चाललोय त्याला. हे घे, फक्त सजवायचं हा. असतं. एक तू सजव. एक साईड तुला एक साईड मी लावतो. हे काय? आणि बाकी उरलेलं आरोही लावेल का? बेस बिल येतील ना आरोही लावेल. इकडे पण लाव. वा यस, अजून एक ठेवतो. बापरे. आणि इकडे हा मस्त. आता मी स्टार्स लावते पटपट पटपट. छान वाटतं आरू. आरूला सांगितलं, आरू कन्फ्युज झाली. आरू म्हणते तुम्हीच लावा ना. आता रेंडियर. हिअर इज रेंडियर. ई वाव, हे बघ, हा पण स्नोमॅन. तो hang कर. हा बघ. अरे तुला काहीतरी तुला तुला ट्री छोटा आणि हे जास्त झालंय का? नाही ना. उलट मसाला आहे एकदम बरगतच वाटतंय. हा रेंडियर आहे. रेंडियर कुठे ठेवायचा? रेंडियर फ्रंटला ठेव कुठेतरी. सुषमा बघ तिला हेल्पर ठेव तिकडे. हेल्पर दिला. ओ हा स्नो वाव मध्ये, होतोय. स्नो मध्ये नाही उभा राहणार रे तो. त्याला काहीतरी बेस हे करावं लागेल. सरफेस प्लेन हवा. केलं. मस्त. पण त्याचे पूर्ण Yes, पायच असले. टाकले जातात. असू दे. असं दाखवते ना बेटा. स्नो मध्ये आपण गेल्यानंतर पाय असे धकले जातात ना. डेकोरेशन झालेले. आरू जाऊ उभी राहा तिकडे. येस. बोला. तू मला वाटलं तू बोलणार. तू हातात मला वाटलं तूच बोलणार. नाही तू आधी स्टार्ट करत होती ना कुठलं तरी. स्टॉकिंग हे आरोहीने लटकवून ठेवलेलं आणि सांताकडून गिफ्ट एक्सपेक्ट करतात मुलं. सो आम्ही आता हे स्टॉकिंग भरणार. आफ्टर ऑल वी आर सांतास फॉर देम. सो इट्स आवर ड्युटी टू फिल इट. आरोहीने स्टॉकिंग क्रिसमस ट्रीला लावलं हँग केलं आणि काय म्हणते, सॅन्टा बाबा प्लीज मला एक छान छान गिफ्ट द्या. सकाळी मी जेव्हा स्टॉकिंग बघायला येईल तेव्हा त्याच्यात काहीतरी दिसलं पाहिजे. मी तिला बोला असं जबरदस्ती नको करू, त्यांना जायचं तर देतील म्हणून. मग त्याच्याकरता मग आम्ही काय त्यांना माहित असतं केलं, मुलांना. मग आम्ही ती झोपल्यानंतर रात्री 12 वाजता स्टॉकिंग काढून आणले आणि तिला जे गिफ्ट आणले त्या स्टॉकिंग मध्ये टाकणार आणि तिच्या खाली जाऊन ठेवणार. म्हणजे सकाळी ती सरप्राईज.
चालली आहे गिफ्ट ठेवायला आरोहीचं. ढॅन टॅन टॅन ठडॅन टॅन. हे कुठे ठेवू? इकडे नको, याच्या खाली इथे. मला वाटतं ट्रीच्या खाली ठेवलेलं बरं ना गं. हां ठेवलं. हां हे डेकोरेशन केलेलं आहे आम्ही. आणि त्याच्यानंतर आता गिफ्ट ठेवलेलं आहे. आरोही सकाळी उठेल आणि गिफ्ट बघेल. सुषमा आरोहीला उठव. आरू सरप्राईज होईल एकदम ती. आरू आरू आरोडी लाईट चालूच होता का रे? हा रात्रभर लाईट चालूच होतो. राहू दे ना चालू, छान वाटते. राहू दे ना. आरू उठा, सांताने गिफ्ट आरू उठा बेटा, उठा. सांताने काय ठेवलंय बघ, गिफ्ट ठेवलंय का? ती रात्रभर वाट बघत असेल सांताने काय गिफ्ट ठेवलंय. बघ काय ठेवलंय बघ. ठेवलंय ना नक्की का खाली आहे नुसतं? आवाज तर येतोय. असं आहे. गादीवर घ्यायचं. हा असं दे ना खाली. बस बस. मग अजून कशी लगेच उठली, अजून कशी लगेच उठली. बघ तू बोलली ना सांता बाबाला हात जोडलेले ना तू. वाव एवढे सारे. काय काय आहे, काय काय दिलंय. हळूहळू हळू मी काढते ते. सर्वात पहिले उठल्यावर ब्रश करतात लहान मुलं आणि मोठी माणसं पण. बापरे एक स्नोमॅन एक स्नोमॅन फुटला. ब्लास्ट झाला. बापरे एक स्नोमॅन फुटला डायरेक्टली. तो पण पप्पाचा फुटला. म्हणून मी जास्त नव्हता फुगवला. ये बघितलं तिला माझा मोठ्या मॅरेज फुटला तो. अरे ते होतच नाही. चलो से थँक्यू. आता से थँक्यू. थँक्यू इकडे पब्लिकला सांगते का काय? थँक्यू. सो फायनली आमचं क्रिसमस ट्री डेकोरेट झालेलं आहे. आरोहीने खूप मेहनत केली आहे क्रिसमस ट्री डेकोरेट करण्यासाठी, स्नोमॅन बनवण्यासाठी, है ना आरोही? हो हो नाही. हं. सो फ्रेंड्स, कसं वाटलं आमचं क्रिसमस डेकोरेशन तुम्हाला? पप्पा मम्मी आणि मी मिळून खूप चांगलं केलंय हे. हे काय डेकोरेशन? क्रिसमस हे काय? डेकोरेशन. कापसाचं. आरोहीची हाऊस फायनली पूर्ण झालेली आहे आणि क्रिसमस डेकोरेशन एकदम छान असं सजवलेलं आहे आरोहीने. आरोही आता एकदम खुश आहे. नाही तर 2 दिवसांनी नरवसती नाराज होती. आता फ्रेंड्सला घेऊन येईल ती आता फ्रेंड्सला आणून दाखवेल की आम्ही क्रिसमस ट्री डेकोरेट केलंय. माझ्या बेस्ट फ्रेंडला आणणार आणि दाखवणार मिळून क्रिसमस ट्री. चलो थँक्यू. सो फायनली क्रिसमस ट्री डेकोरेशन झालं. झाला. ये मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं सुखाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आरोहीच्या आयडियाज, आम्ही बनवलेला स्नोमॅन, तेव्हा केलेली गंमत, ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा, कमेंट करा आणि आमचे ब्लॉग बघत राहा. आणि हा ब्लॉग जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची इन्स्टाची लिंक पण आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर प्लीज आम्हाला इन्स्टाला पण फॉलो करा. हा व्लॉग तुम्हाला खरंच आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.
तिकडे